राकेश त्याच्या समवेत चंदन. फर्स्ट बॉल थर्ड डे. स्विच हिटचा प्रयत्न, पहिलाच बॉल डॉट झालाय. 5:32 पहिला बॉल पडला, याची नोंद घ्या पंच. आणि खेळाडू तुमच्या डोक्यावर टाइम अलर्ट असेल याची नोंद घ्या. ओके सर. 20 मिनिटांमध्ये 4 षटक होणं गरजेचे आहे. चांगले बॉल, क्या बात आहे. मिस टायमिंग, स्ट्रोक. अगदी यष्टिरक्षकाकडून देखील चुकी होताना पाहायला मिळते आहे. नक्कीच 3 मिनिटांमध्ये नक्कीच 3 मिनिटाचा ड्रिंक ट्रॉली असेल याची देखील नोंद घ्या. म्हणजे ते 3 मिनिटं ऍड करून टोटल 28 मिनिटांमध्ये पहिला सत्र समाप्त देताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सन्माननीय आदरणीय भारत पेट्रोलियम कर्मचारी चंद्रकांत ठाकूर साहेब, त्याचं देखील शुभागमन आहे. तदनंतर विठोबा देव देवस्थान ट्रस्ट कमिटी सदस्य सन्माननीय बलिराम भुईर यांचं देखील शुभागमन पाहायला मिळतोय. चांगला फटका आपण पाहतोय. अगदी आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू चाललाय 4 धावांकरिता येतोय आजच्या दिवसातील राकेशच्या बॅटीतून हा पहिला चौकार. प्लेयर्स अगदी पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय पहा मंथन पाटील. अगदी यष्टिरक्षकाला असं वाटलं की चेंडू बॅटला कदाचित ब्रश झालाय, पण पंच आपल्या निर्णयावर ठाम. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आसुराम भुईर, तर मुख्य पंचांच्या भूमिकेत शरद मात्र सर भेंडकळ, पुरण पंच असोसिएशनचे सदस्य मेंबर. भली मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मानाचे करंडक देखील पाहायला मिळतात चमचमणाऱ्या या पंचम ट्रॉफ्या. स्टेप अप झालेत. स्टेप अप होऊन अगदी आपण पाहतोय फटका सजवला गेलाय. लॉफ्ट ड्राईव्ह केलाय. चेंडू थेट स्टँड अँड डिस्पॅच. 6 धावा. चांगला संगीत. पहिली तुतारी ही मानाची तुतारी राकेश यांना दिली आहे. तुतारीनं सुरुवात केली आहे सरळच्या दिशेनं, स्ट्रेट टू द बॉलर. चेंडू गोळीच्या वेगानं चाललाय. एकच वादा आमचा प्रीतम दादा आणि बॅट्समनने ठोकल्यात या 4 धावा. नीतिवंत रयतेचा राजा, जाणता राजा माझा, आणि खरोखरच छत्रपती शिवरायांचं सुमधुर संगीत. लाईव्ह टेलिकास्ट देखील आपण पाहतोय सज्ज आहे. अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून लिंक देखील शेअर केल्यात. प्रीतम दादा दर्शक आपण एन्जॉय करतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज वापरले जातील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक फेकण्यासाठी जॉन यांना पाचारण केलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 14 धावा उमटवल्या गेल्यात. चांगली सुरुवात मंथन पाटील आपण पाहतोय. त्यावर चंदन ऑन द स्ट्राईक यांना पाहायला मिळतील. इनिंग मधील पहिलाच बॉल फेस करतायत. डॉट बॉल आलाय.
सूर्यनारायणच्या प्रकाशामध्ये ही स्पर्धा खिलवली गेली आहे. अगदी डे नाईट फॉर्मॅट पाहतो या स्पर्धेचा. अगदी भेंडकल नगरीमध्ये पहिल्यांदाची स्पर्धा आपण पाहतोय. मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, हक्काची डे नाईट फॉर्मॅटची. प्रीतम दादा मातृचषक 2025. यावेळी झेलची शक्यता. झेल ड्रॉप झालाय. इथून काय घडलंय? झेल सुटलाय पण फलंदाज धावबाद झालाय. फर्स्ट विकेट मैदानाच्या बाहेर होतील. त्याचं स्वागत करतील आमचे विशेष नावाचे डीजे विशेष. न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतील. हर्षल बाळा. अगदी टोपन नावाचं ब्रँड कसं करायचं याचं ज्वलंत जिवंत उदाहरण आपण पाहतोय. बाला स्पोर्ट्स बाला या नावाच्या काही ब्रँडेड बॅट्स आपण पाहतोय. आखाती देशामध्ये खऱ्या अर्थानं बिलॉंग होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उरण विभागामधून डोंगरी गावाचे सुपुत्र बाला स्पोर्ट्स बालाचे ओनर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झाले आहेत. प्रामुख्याने वनडाऊनच्या भूमिकेमध्ये तर आपण पाहतोय हर्षल घरट डोंगरी बाला स्पोर्ट्स बाला. नक्कीच शॉपला आपण भेट देऊ शकता. एक उत्तम क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीनं बॅट्स त्यांच्या माध्यमातून आज डिस्ट्रीब्यूट केल्या जातात. नक्कीच भेट द्या बाला स्पोर्ट्स बाला डोंगरी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चांगला फटका आल्या आल्या अगदी पाय मोडीत. क्या बात आहे. अगदी गोलीच्या वेगानं चेंडू चाललाय. रॉकेट हिट षटकार. आयोजन शेकाप भेंडकल या पक्षान या टांकेश्वर मैदानावर प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. याच दरम्यान आपण पाहतोय शुभागमन पाहायला मिळतोय. क्रिकेट वेडे क्रिकेटचे निस्तीम चाहते सन्माननीय आदरणीय भारत ठाकूर साहेबांचा शुभागमन. त्यांच्या समवेत आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सन्माननीय कृष्णा ठाकूर यांचं शुभागमन झालंय. यावेळी गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. एंट्री समोरील जे टू व्हीलर्स आहेत ते थोडे आपण साईडला करायचे आहे. गेट समोरील मी विनंती करतोय. पाच संलग्न जर 3 षटकार हर्षल घरत यांच्या बॅटूतून आले तर जीविषा दिदी घरत यांच्याकडून कॅश प्राइस 3000 रुपये असतील याची नोंद घ्या. उपस्थित मान्यवरांचं शुभागमन पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते आदरणीय सन्माननीय विजयदादा ठाकूर यांचं देखील शुभागमन पाहायला मिळतोय. त्याचं देखील हार्दिक स्वागत असेल. जॉन यांना देखील अगदी हल्ले चढवण्याचं काम केलंय. साथ देण्याचं काम करतायत राकेश. तसेच डॉट बॉल येतोय. तत्पूर्वी स्वागत करूया आपण पुन्हा एक बार शब्द सुनाने हार्दिक स्वागत असेल सन्माननीय आदरणीय श्री किशोर ठाकूर साहेबांचं शुभागमन. या आपलं हार्दिक स्वागत असेल. शेतकरी कामगार पक्षाचे हे धडाडीचे कार्यकर्ते आज देखील या भेंडकल गावामध्ये ज्यांच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्ष जिवंत ठेवण्याचं काम केलं गेलं ही संपूर्ण मंडळींच्या माध्यमातून. यावेळेला मिस फील्ड पाहायला मिळतोय. गचाल क्षेत्ररक्षण होत असताना तत्वावर पलटवार केलाय पहा. नक्कीच कैकदा यश क्रिकेटमध्ये चुका घडल्या की सातत्याने पलटवार पाहायला मिळतो आणि पलटवार होणं गरजेचं आहे. चुकला तो संपला तो मुकला. 2 षटकांचा खेळ झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकांच्या समाप्तीनंतर टोटल रन ऑन अ स्कोर बोर्डला आपण पाहतोय स्वराज 11 डोंगरी टीमच्या 1 गड्यांचा मोबदला 23. 1 बाद 23 अशी धावसंख्या आपण पाहतोय टीम डोंगरी.
व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते सन्माननीय विजय ठाकूर साहेबांचं शुभागमन, त्यांच्या समवेत किशोर ठाकूर साहेब देखील आपण पाहतोय. तदनंतर राजगदीवर विराजमान सन्माननीय चंद्रकांत ठाकूर साहेब, तसेच आदरणीय श्री कौस्तुभ ठाकूर साहेब, तसेच सेक्रेटरी सन्माननीय श्याम ठाकूर साहेब, तसेच ट्रस्ट कमिटी अध्यक्ष विठोबा देव देवस्थानचे बलिराम भुईर साहेब, तसेच कुंडगाव गावातील प्रमोद पाटील, तसेच उपस्थित युवा कार्यकर्ते. निमेश येथील गोलंदाजीच्या ट्रॅकवर नक्कीच 10 मिनिटं होऊन गेलीत, 2 षटकं आपण फेकलीत. पुढील 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक कव्हर करायचे आहेत, याची नोंद घ्या. बदलाव केले गेले. तिसरा बदलाव आपण पाहतोय फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. टॉस जिंकताना निर्णयामध्ये थोडीशी हाडबड झाले होते. कुंडेगाव टीम बॅटिंग की फिल्डिंग या संभ्रमामधून फिल्डिंग घेण्याचा डिसिजन घेतला आहे. निमेश आले गोलंदाजीच्या ट्रॅकवर. नक्कीच ग्रामीण फॉर्मॅटमध्ये कमी काळ खेळताना पाहायला मिळते टीम कुंडेगाव. आज मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. मागील दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. खूप मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येते. अगदी तिन्ही गोलंदाजांचा विचार करायला गेला, प्रथमतः प्रेम आले, त्यानंतर जॉन आले. सद्यस्थितीला निमेशला आपण पाहतोय. तिन्ही गोलंदाजांनी पहिले चेंडू निर्धाव हाताळण्याचं काम केलंय. स्टेप अप झालेत. चांगले बॉलिंग. यावेळी धोक्याची घंटा होण्याची शक्यता दाट. तत्वारीतून एकेरी धावसंख्या आपण पाहतोय. नक्कीच चेंडू बॅटला ब्रश होताना पाहायला मिळतोय. एक धावसंख्या राकेश घर त्यांच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक गोलंदाजासाठी. कुंडेगाव ग्राम सुधारणा मंडळाच्या अध्यक्ष सन्माननीय प्रमोद यांच्या माध्यमातून. यावेळी काय घडले आहे, सलामीला आलेल्या राकेश गरजचा देखील इथून मात्र होगी तेरी डैंडी गुल. मैदान के अंदर बॉलर होगा पावरफुल. आयोजन एक नंबर हिंकल गावाच्या ठणकेश्वर मैदानावर सामने रंगलेत हे क्रिकेटचे लय दमदार. क्रिकेटचे लय दमदार सामने क्रिकेटचे लय दमदार. होतो या गाजा माझ्या जोरात क्रिकेटपट्टू खेळती जो मात. मारती चौकार षटकार. प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. नक्कीच आजच्या दिवसामध्ये ऑफिशियल कॉम्बॉक्स मध्ये आमच्या समवेत कल्याण विभागातील एक गोड आवाज पाहायला मिळणार आहे. अगदी कमी कालावधीमध्ये खूप मोठं नाव. आज सोशल मीडियावर त्यांची खूप सारी चर्चा आपण पाहतोय. इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रथमेश ठाकूर सरांचं शुभागमन थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. आमच्या समवेत कल्याणचाच गोड आवाज पाहायला मिळणार आहे या उरण तालुक्यात. यावेळचा चांगलाच फटका आपण पाहतोय. ऑपरेट ड्राईव्ह न चेंडू झालाय 1 बाउन्स ओव्हर द रो. बिन मांगे मोर आया 4 डीजे विशेष. नक्कीच आज खूप कॉम्बॉक्स आमच्या संवेद काही नामवंत दिग्गज समालोचक या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच जोडले जातील. यावेळेस अगदी आपण पाहतोय हेलिकॉप्टर लुकनं खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड ऑफला चेंडू गॅदर केले गेले. तत्वर 29 रन्स.
ऑन स्कोर बोर्डला आपण पाहतोय 29 धावा आल्यात. षटक क्रमांक चालू आहे तिसरं. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा ब्रह्मास्त्र. जसा हा चेंडू होईल तशी ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये पुरवली जाईल. तत्पूर्वी आपण पाहतोय आमचे साथी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याणचा एक बुलंद आवाज. आज कल्याणचे बुलंद तोप या उरण तालुक्यात बेंडकल गावामध्ये धडकताना पाहायला मिळेल. या सर आपले देखील स्वागत केलं गेलं आहे बॅट्समन 4 धावेनं. भेंडकल या संघानं केलं आयोजन लाखात एक नंबर. लाखात एक नंबर आयोजन लाखात एक नंबर. भेंडकल गावाच्या ठणकेश्वर मैदानावर सामने रंगलेत हे क्रिकेटचे लय दमदार. क्रिकेटचे लय दमदार सामने क्रिकेटचे लय दमदार. होतो या गाजा बाजा जोरात क्रिकेट पट्टू खेळती जो मात. मारती चौकार षटकार. प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर. प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड. सातत्याने आम्ही मागील चषकामध्ये देखील म्हणतोय की जेव्हा जेव्हा या मैदानावर दिग्गज नामवंत समालोचक जे येतात ना ते फक्त आणि फक्त हितेन भोईर यांच्या आदराखातीर काही नामवंत समालोचक इथं आले आहेत आणि तदनंतर प्रत्येक स्पर्धाच कव्हरेज करण्याचं काम केलं गेलं आहे. मग शेखर पाटील सर कुडावे असतील, तदनंतर सद्यस्थितीला कल्याणचा एक बुलंद आवाज अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं आपण सातत्याने चांगलं योगदान पाहायला मिळते आहे. ते प्रथमेश ठाकूर आज पहिल्यांदाच त्यांचा आवाज या नगरीमध्ये दुमदुमताना पाहायला मिळेल. इथून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 3 षटकांच्या समाप्तीनंतर हार्दिक पांडे यांचा जर्सी नंबर उमटवण्याचं काम केलं गेलं आहे स्वराज 11 डोंगरी टीमनं. अगदी तालुक्यातील दोन्ही मातबर संघ नेक्स्ट मॅच आपल्या भेटीस येणार आहे. टीम असेल घरच्याच मैदानावरील संघ जय हनुमान भेंडकल त्यांच्या अंगेस खेळतील मधुकर स्पोर्ट्स बोकरविडा. आल्याचे रिपोर्टिंग लवकरात लवकर करा अन्यथा थेट पॅनलाइज केलं जाईल. टॉस विन दिलं जाईल प्रतिस्पर्धी टीमला. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या प्रत्येक बॉलवर हल्ले चढवतात. इथून मात्र हवाई हल्ला आपण पाहतोय. फलंदाजानं केलाय वार. चेंडू थेट सीमा पार. आल्याचा धावा. शेतकरी कामगार पक्षाचा भेंडकल गावाला आयोजन. शेतकरी कामगार पक्षाचा. राजमात्रे हा डिटिंग फलंदाजी पाहायला मिळते. स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. ऑफ साइड दी ऑफ स्टंप. चेंडू अगदी आपण पाहतोय अप होताना पाहायला मिळतोय. चेंडू पडता क्षणी गुलांडी घेतोय. डॉट बॉल आला. बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडताना पाहायला मिळत नाही. ओव्हर नंबर 4चा खेळ आपण पाहतोय. अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. अगदी आपण पाहतोय यष्टीरक्षकाकडून थोडीफार चुकामुक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाईचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्या अद्यापर्यंत एक्स्ट्राचा जर विचार करायला गेला तर ही पहिलीच धावसंख्या आपण पाहतो एक्स्ट्राची. चांगलं लेखाजोखा गुणांकन मंथन पाटील सर भेंडकल उरण हिमसे गुणलेखक ऑफिशियल. यावेळी चेंडू अगदी बॅटला ब्रश झालाय. मागील दिशेला सापळा रचलाय. पहा मंथनची विचार करायला गेला तर अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण जास्तीत जास्त लेदर बॉल फॉर्मॅट मध्ये रचले जाते आहे. अगदी थर्डमॅन रिजन लॉंग स्टॉप रिजनला जे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय ना सीमारक्षक ते खऱ्या अर्थाने आपण पाहतोय स्वाभाविक खेळ हा लेदर बॉल क्रिकेटचे क्षेत्ररक्षण असतोय. ते क्षेत्ररक्षण रचण्याचं काम केलंय कारण की विरुद्ध एंडनं
चांगली बॉलिंग, क्या बात आहे, सुपर बॉलिंग, व्हॉट अ नाईस स्पेल, व्हॉट अ नाईस डिलिव्हरी, अचूक मारा, तिकट मारा, अगदी भेदक मारा फेकण्याचं काम केलं आहे. ज्यानं पहिले षटक हाताळण्याचं काम केलं ते प्रेम. 5 षटक संपले. मी विनंती करतोय एंट्री गेट समोरील जे 2 चाकी वाहन आहेत, वाहन मालकांना मी विनंती करतोय आपण जागा थोडी खुली करा. मान्यवरांचा तापखाना कोणत्याही क्षणाला येण्याची दाट शक्यता आहे, तर मी विनंती करतो आपण एंट्री समोरील जागा खुली करायची आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 41 धावा. धावफलकावर स्क्रीनला आपण पाहतोय अगदी या खऱ्या अर्थानं पक्षाचा ध्वज मानानं फडकताना आपण पाहतोय. आज देखत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चांगलं कामकाज या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. शेतकरी आणि धारकऱ्यांचा हा खऱ्या अर्थानं एकनिष्ठ पक्ष आपण पाहतोय. शेतकरी कामगार पक्ष नक्कीच शेतकरी कामगार पक्ष म्हटलं तर अनेकांचे रंग बदलले आहेत. एकच रंग, एकच पक्ष, आमच्या रक्ताचा रंग तो लाल रंग, आणि तोच म्हणजे आपला शेतकरी कामगार पक्ष. नक्कीच अगदी आपण पाहतोय वेळेवर सामना चालू होतोय. लगेचच टॉस साठी मी विनंती करतोय टीम मधुकर स्पोर्ट्स बोकरोडा टीमचा कॅप्टन या. लगेच जयनमान भेंडकर टीमचे कॅप्टन इथं उपस्थित आहेत. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हार्दिक, एक प्रभावशाली गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलंय. सागाव प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली गोलंदाजी हाताळण्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. याच मैदानावर घडलेली स्पर्धा, आणि अगदी आपण पाहतोय या मैदानाचा प्रत्येकाला चांगलाच अभ्यास आहे. क्रिकेटचं नंदनवन मानलं जाणारं हे मैदान याच दरम्यान आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या विकेटसाठी दिवस रात्र अहोरात्र अथांग मेहनत पाहायला मिळाली आहे. असं म्हटलं जातं ना काही एकदा की शुभ कार्यामध्ये ज्यांचा नामोल्लेख सातत्याने केला पाहिजे की हा आल्याशिवाय कार्य होणार नाही. तसंच आहे कोणाच्याही सामने असो, जिथपर्यंत विशाल ठाकूरचे पावलं या खेळपट्टीवर लागत नाही तिथपर्यंत कोणाचे सामने होऊ शकत नाही. तेच सन्माननीय आमचे मार्गदर्शक गुरुवर्य विशाल ठाकूर यांचं शुभागमन झालंय. या आपलं हार्दिक स्वागत असेल. विकेट हॅट्रिक साठी नक्कीच कॅश प्राइज 500 रुपयाचं पारितोषिक ग्राम सुधारणा मंडळ कुंडेगावचे सन्माननीय प्रमोदजी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहतोय संलग्न इथून 6वा चेंडू निर्धाव फेकण्याचं काम करतोय बॅट्समन. अगदी आपण पाहतोय 6 चेंडू निर्धाव झाल्यात, म्हणजे एक षटक आपण पाहिलं तर बॅट्समन वाया घालवलाय बॅटिंग ऑर्डर साठी. बॅट्समन नेम राज मात्रे आपण पाहतोय वारंवार ते हल्ले चढवण्याचा प्रयत्न करतायत. पहा टेम्परामेंट क्रिकेट होणं गरजेचं आहे. नक्कीच स्क्रीन आपण पाहतोय इथून चालू करायला सांगू, चालू झाली का? नक्कीच मी विनंती करतोय स्क्रीन ऑपरेटरला आपण लगेचच आमच्याशी संपर्क साधायचा आहे. स्क्रीन ऑपरेटर या लवकरात लवकर आपण, कारण की स्पर्धेचा विचार करायला गेला तर विकेट इथून बाद झालेत. पहा अगदी 6 चेंडू नंतर अंडर प्रेशर राज मात्र इथून मात्र बाद होत आहेत. हितेन नवीन बॅट्समन मैदानामध्ये प्रत्येक घरात येताना पाहायला मिळतोय. आणि मी टॉस साठी शेवटचा अंतिम पुकार दिला जाईल. पहा टीम बोकरविडा षटक सामन्याच्या आधी तो उपस्थित राहा, अन्यथा प्रतिस्पर्धी टीमला ओके ओके नक्कीच मी विनंती. आमचे साऊंड मास्टर साऊंड क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. विशेष साऊंड सर्व्हिस चांगली विशेषता त्याचे पाहायला मिळाले. 1 धाव आले आहे. कोणत्याही शुभ कार्यामध्ये नक्कीच आपण त्यांची कॉन्टॅक्ट करा. मग हल्दी समारंभामध्ये DJ असतील, त्यानंतर मंडप डेकोरेटर, क्रिकेटच्या मैदानावर देखील चांगल्या पद्धतीने सुशोभीकरणाचे फर्स्ट लाईट्स नक्कीच आपण संपर्क साधा. विशेष डेकोरेशन भेंडकल उरण.
इथून चांगली गोलंदाजी स्लॉग षटक चांगल्या पद्धतीने हाताळण्याचं काम केलं आहे. हाणामारीच्या षटकामध्ये फक्त 2च धावसंख्या खर्च केल्या आहेत गोलंदाज हार्दिक यानं आणि इथून 5 षटकांचा खेळ झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्वराज 11 डोंगरी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गड्यांच्या मोबदल्यात 43 रन उभारल्यात आणि 44 धावसंख्येचं सेट टार्गेट पेलवावं लागेल टीम कुंडेगाव या संघाला. पाहूया धावसंख्या कशा पद्धतीने पेलवल्या जातील. यासाठी कॉम्बॉक्स मध्ये बदलाव केला जाईल. कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील दुसऱ्या सत्रासाठी कुडावे गावातील एक दमदार आवाज शेखर पाटील सर कुडावे आणि थोड्याच वेळात एक नामवंत समालोचक पाहायला मिळतील आज ज्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या स्पर्धा कव्हरेज केल्या जातात. मग रतन बुवा चषक असेल केंद्रीय मंत्री चषक असेल अशा भल्या मोठ्या स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपल्या मुखातून कव्हरेज केल्या गेल्या असे दिग्गज नामवंत समालोचकांचा तापखाना आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात चंद्रकांत शेट्टे सरांचं शुभागमन असेल. सद्यस्थितीला शेखर पाटील सर कुडावे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शेखर पाटील कुडावेसाठी. अगदी कुडावे गावाचा बुलंद आवाज आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील कल्याण विभागाचा एक दमदार आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. प्रथमेश ठाकूर सर कल्याण आणि अगदी आज नवी मुंबई विभागातील बुलंद तोप तडारताना पाहायला मिळतील. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया आमचे साथी कॉमेंटेटर प्रथमेश ठाकूर सरांकडे. Hello. Hello. One sec. Hey, one sec, one test. Check test. Hey, one. Check test. Check one. जय हनुमान भेंडकर संघाचे संघनायक आणि मधुकर स्पोर्ट्स बोकरवेडा संघनायक आपण लगेचच तयार राहा. इनिंग ब्रेक झालेला आहे. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो या गोष्टीची नोंद घ्या. जय हनुमान भेंडकर आणि मधुकर स्पोर्ट्स बोकरवेडा जनतेच्या मनातील दमदार आमदार प्रीतमदादा पात्रे चषक 2025 अप्रतिम पर्व आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करून घेणार आहोत. प्रथमतः आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. नामांकित क्रीडा स्पर्धा ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहिली जात होती. वन ऑफ द मोस्ट क्रेझिएस्ट क्रिकेट टुर्नामेंट या स्पर्धेची खऱ्या अर्थानं प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात अशी स्पर्धा जनतेच्या मनातील दमदार आमदार प्रीतमदादा मात्रे चषक 2025 टॉसची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. दोन्ही संघाचे संघनायकाला विनंती. यजमान विपक्ष मेहमान अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. याच गावातील नामांकित क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये चला लवकर प्लीज. सन्माननीय श्यामजी ठाकूर साहेब उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विनंती आहे की आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस कंप्लीट करतोय. श्यामजी ठाकूर साहेबांना विनंती असेल की आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस इथे कंप्लीट करणार आहोत. जय हनुमान क्रिकेट संघ भेंडकळ आणि त्यांच्या विरोधामध्ये मधुकर स्पोर्ट्स बोकरवेडा हे दोन संघ आपल्याला एकमेकांच्या समोर पाहायला मिळतात. श्यामजी ठाकूर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. नाणेफेक इथे केली जाईल. प्रीतमदादा मात्रे चषक 2025 दिवस आणि रात्र पाळीमध्ये सुरू असलेली ही क्रिकेटची महास्पर्धा आपण अनुभवतोय. अतिथी पाहुण्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये टॉस इथे कंप्लीट केला जात आहे.
नॉर्मल आपला हेड्स आणि टेल्सच कॉल करायचं. मधुकर स्पोर्ट्स भोकरविडा संघाचे संघनायक कॉल करतील. हेड्स इज द कॉल अँड टेल्स इट इज. टॉस जिंकलाय तो अर्थातच भेंडकर संघाच्या संघनायकाने. निर्णय कळवा आपला. डिसिजन पेंडिंग असेल तर चला काही क्षणातच डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्याला कळेल की पुढच्या मॅच मध्ये काय घडणार आहे. तुम्ही पाहतात दमदार आमदार प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025 तिसरा दिवस आणि रात्र फॉर्मॅट मध्ये सुरू असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. जाऊया तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉम बॉक्स. येस थँक्यू. हॅलो 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 चेक चेक हॅलो 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 आउट डिसिजन आहे बघा. हॅलो आवाज घुमलाय प्रीतम राधाचे चषकाचा. भेंडकल मध्ये आवाज घुमलाय प्रीतम राधाचे चषकाचा. आवाज घुमलाय प्रीतम राधाचे चषकाचा. भेंडकल गावाला आवाज घुमलाय. थँक्यू. येस थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्येचा विद्यापती 64 कलांचा अधिपती बाप्पा गणराया आणि त्या गणरायाला वंदुनी मात्र ज्या राजमाता जिजाऊंच्या कुशीमधून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं आणि ते स्वप्न मात्र सत्यात उतरवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केलं. तेच काम तेच कार्य आपल्या खांद्यावर लिलिया पेळलेले असे महाराज शंभूराजे अशा महान पुरुषांना आपण मानाचा मुजरा करूया आणि जाऊया आपण थेट मैदानाच्या दिशेनं जिथे स्पर्धा रंगली जातीये. डे आणि नाईट फॉर्मॅट मधील एक दमदार आयोजन आणि दमदार नियोजन पाहायला मिळत आहे. या मैदानावर आपण खूप साऱ्या टुर्नामेंट एन्जॉय केल्या पाहिल्या. डे फॉर्मॅट मध्ये असतील परंतु साई माऊली ज्वेलर्सचे सर्वे सर्व सन्माननीय महेशजी थलेकर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पाहुण्यांचं स्वागत. फटका चांगला आहे. अगदी लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेत. येतो इथून मात्र हा चौकार. टार्गेट आहे टोटल 44 44 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज गोलंदाज बेंडकल गावाच्या एंड कडून बॉलिंग करताना पाहायला मिळतील. चेंडू यावेळेला हाताळलाय. शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डिंग पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल मात्र प्राप्त झाली आणि या सिंगलनं टोटल रन स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळते जोडल्या त्या म्हणजे 5 धावा 5 रन्स. आणखी एक चेंडू आपण पाहिला. अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. पडल्यानंतर बीट केला बॅट्समनला आणि त्यानंतर डॉट चेंडूची सांगता. हर्षल बॉलिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिला हाताळतोय. 44 डिपेंड करायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी सुरू आहे. या वेळेला नजाकत पाहायला मिळाली. अगदी पॉइंट आणि कव्हरच्या मधून भेदला जात आहे. इनफिल्डला क्लिअर केलं जात आहे. बॅट्समन होते या वेळेला तुम्ही पाहू शकाल. अविनाशाने त्यांच्या बॅट मधून येतोय हा जनतेच्या मनातील आमदार प्रीतमदादा म्हात्रे आणि या स्पर्धेचा चौकार. साई माऊली ज्वेलर्सचे सर्वे सर्वा महेशजी थलेकर साहेबांचं इथे शुभागमन झाले. साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. विनंती असेल महेश सलेकर आपणास आपण मंचकावर येऊन स्थानपन्न व्हायचं. आपली उपस्थिती या स्पर्धेसाठी प्रार्थनीय आहे. महेशजी चलेकर साहेब इथं आलेले आहेत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया.
खूप सारी मान्यवर आपण पहिला डे नाईट फॉर्मॅट मध्ये या स्पर्धेमध्ये पाहिले. उद्घाटन सोहळा अगदी आपण पाहिला. उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपण पाहिले तर कोकण मतदारसंघाची माजी आमदार आपण पाहिले बाराम पाटील साहेबांना आपण पाहिलं होतं. त्यानंतर मग ज्यांच्या नावाची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय जनतेच्या मनातील आमदार, आणि मग त्याचा विचार जर केला माणूस कसा असावा त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रीतमदादा म्हात्रे. खूप साऱ्या गोष्टी आपण समाजामध्ये पाहिल्या. उरण विधानसभा असेल, पनवेल असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची अग्रेसर भूमिका आपण सातत्यानं पाहत असतो. मग सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक, कला, क्रीडा, संस्कृती या प्रत्येक गोष्टीला वाव दिला जातो. प्रत्येक गोष्टीला पुढे घेऊन जाण्यासाठी अग्रेसर असे व्यक्तिमत्व आपण पाहिलंय. मग त्यानंतर जे म्हात्रे साहेबांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकीय पटलावर सुद्धा कामगिरी अगदी त्यांची धुरंधर पाहायला मिळत आहे. आणि त्यांच्या नावाची स्पर्धा कारण जनतेने ठरवलं आणि जनतेच्या मनातील आमदार प्रीतमदादा म्हात्रे आणि त्यांच्या नावाची स्पर्धा मात्र पूर्ण मैदानावर लाल रंग तुम्हाला पाहायला मिळतोय. शेतकरी कामगार पक्ष आणि मग ही स्पर्धा मात्र आपण पाहताय. चेंडू या वेळेला अप्रतिम पाहायला मिळाला. यू मिस झालेत. आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. आणि इथून मात्र यष्ट्यांचा वैद. बॅट्समन आउट होतील. फलंदाज हार्दिक इथून मात्र परतावं लागतं. बॅट्समन आउट. तर याच दरम्यान आपण पाहतोय व्यासपीठावर उपस्थित या स्पर्धेचे मुख्य आयोजकर्ते आदरणीय सन्माननीय ययाती ठाकूर यांचं शुभागमन झालं आहे. आणि मी साई माऊली ज्वेलर्सचे ओनर सन्माननीय प्रोप्रायटर महेश शेठ चलेकर आपणास विनंती केली जाते आपण मंचकावर येऊन राजगादीवर विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. कारण पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आवर्जून त्यांना बोलावून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून गेल्या 2 दिवस आणि रात्रीमध्ये पाहिलंय. आज सुद्धा तेच पाहायला मिळेल. उद्या या स्पर्धेची सांगता पाहायला मिळेल. मेगा फिनाले, मेगा फायनल, एक उंच शिखरावर आरूढ होणारी, उंच शिखरावर यशस्वीरित्या पहिल्या वर्षामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा. तर या स्पर्धेकडे पाहिलं तर असं वाटणार सुद्धा नाहीये की वर्ष पहिलं आहे. काही दर्जा आहे, काय क्लास आहे, तितका चांगला क्लास इथून मात्र दाखवलाय. बॅट्समन या वेळेला आले आणि त्यानंतर मात्र आपण पाहताय शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून खेळले फटक्या. इनफिल्डला क्लिअर इथून मात्र मिळतोय. हा मात्र आलाय चौकार. तेरा धावा. एक तेरी तो एक मेरी. आता कमबॅक झालाय बघा. मागच्या चेंडूवर 4 धावा आल्या. त्यानंतर मात्र चांगला चेंडू हाताळलाय. सटीक लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली. योग्य पद्धतीने चेंडूला रिलीज केलं आणि त्यानंतर मग डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सज्ज होतील बॉलिंग मार्कवर. या वेळेला आणखी एक फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? परंतु त्याआधी चेंडू सरळ निघालाय. हा येतोय या स्पर्धेचा आणखी एक दमदार फटका. चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या टोटल तुम्हाला पाहायला मिळाली ती म्हणजे आता 17 धावा. 1770 रन्स पाहायला मिळते. मॅच क्रमांक पहिला इथून मात्र सुरू होताना आपण पाहिला. पूर्वार्ध आपण पाहिला बॅटिंग करताना स्वराज 11 डोंगरी टीमला आपण पाहिलं आणि त्यांनी मात्र जमवल्या 43 धावा आणि 44चं टार्गेट घेऊन चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे. प्रमोद पाटील साहेबांकडे पारितोषिक लगावलंय.
एक सिंगल इथून जोडली गेली. सिंगलनं धावसंख्या टोटल स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळेल. टोटल रन्स 18 धावा. 18 रन्स पाहायला मिळतील. संत सुरुवात मध्ये एखादा चौकार, सिंगल, डबल या सर्व गोष्टी या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. कारण करायचे 44 5 षटकांमध्ये आणि मग चढचढी करण्याचा प्रयत्न, सन्मान द्यायचा होता, अगदी संयमाने खेळायचं होतं. परंतु चेंडूचा टास जर आपण पाहिला अगदी चांगला होता. पडल्यानंतर पॅरलर तसा झाला, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि त्यानंतर मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि आता मात्र येणारी षटकं उरली 3 षटकं 18 चेंडू. इक्वेशन आहे विनिंग कॅल्क्युलेशन 26 ऑन अ बोर्ड. येणारे 18 चेंडू आणि आता 26 धावेची गरज आहे. 18 बॉल आणि 26 धावा. एक दमदार स्पर्धा. अठरा बॉल आणि 26 इक्वेशन पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर येथील बॉलिंग करण्यासाठी संगम घरत यांना आपण पाहत आहे. बॅटिंग करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल कुंडेगाव टीम बॅटिंग करताना आपण पाहत आहे. विनिंग कॅल्क्युलेशन 18 चेंडू आणि 26 षटक इथून मात्र पाहायला मिळत आहे. तिसरं षटक सुरू झालंय. पहिला चेंडू आपण पाहिला तर अगदी चांगला पाहायला मिळाला. पडल्यानंतर बॅट्समन तिथून बीट झाले. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 17 बॉल आणि 26 रन्स. या वेळेला डान्सिंग द डाऊन फटका या वेळेला आपण पाहू शकाल. फसला गेला बघा. अप्रतिम झेल टिपलाय की शेवटच्या मुवमेंटला चेंडू सीमारेषा गाठेल, ओलांडेल, परंतु क्षेत्ररक्षकाने जज केलंय. वेल जज, आय विल टेक. झेल टिपला गेलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन तिथं पाहायला मिळालं. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट फिल्डिंग डिपार्टमेंट. आणि इथून मात्र धक्का लागलाय तो कुंडेगाव टीमला. बॅट्समन आउट. फटका चांगला होता परंतु उंची जास्त पाहायला मिळाली. प्रॉपर स्ट्रोक होऊ शकला नाही, कन्व्हर्ट झाला नाही. त्यानंतर मात्र झेल टिपलाय. आता मात्र विनिंग कॅल्क्युलेशन टोटल आपण पाहू शकाल. चेंडू आता राहिले 16 आणि 26 धावा. 16 बॉल आणि 26 रन्स आता या मॅच मध्ये करायचे आहेत. मॅच मध्ये मी म्हणा अद्याप सामना बॅलन्स आहे. दोन्ही संघ लढतायत, झुंजतायत या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये खेळतायत. कारण 16 बॉल 26 धावा. पुन्हा एकदा सज्ज. अद्यापर्यंत चांगलं षटक राहिलंय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑन मध्ये. आणखी एक धक्का लागतोय कुंडेगाव टीमला. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय. मनामध्ये अगदी मान सकला जातोय परंतु फटक्यांना यश मात्र येत नाहीये. यश मिळालं इथून मात्र. गोलंदाज आपण पाहत आहे स्वराज 11 आपण पाहू शका. डोंगरी टीमच्या गोलंदाजाला संगम करत वेल गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. बॅट्समन आउट.
महेश शेठ सलेकर साहेबांचं शुभागमन झालं त्याचं देखील लगेच थोड्याच वेळात शुभ स्वागत केलं जाईल आलेल्या प्रत्येक मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आदरातिथ्य मान सन्मान देखील केलं जाईल आलेल्या मान्यवरांचं प्रथमतः शब्दरूपी हार्दिक सुस्वागतम स्वागतम सहर्ष स्वागतम हॅलो 7 पर्यंत या इथून मात्र विकेट हॅन्ट्रिक कंप्लीट करताना आपण पाहताय संगम घरत गोलंदाज वेल गोलंदाजी आपण पाहता 18-26 इक्वेशन होतं 18 मध्ये 26 धावा टोटल आव्हान राहिलं होतं आणि त्यानंतर काय या षटकाची कामगिरी बघा अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली थोडंसं टर्न दिला युटर्न घेत असताना गोलंदाजी करताना संगमला आपण पाहताय डॉट आला पहिला त्यानंतर 3 विकेट आणि आता मात्र थोडंसं मी म्हणेन कुंडेगाव टीमला थोडंसं बॅकफुटला ढकलते बघा चांगली गोलंदाजी अप्रतिम कामगिरी करताना तुम्ही त्यांना पाहू शकाल चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करतायत मग पहिले 2 षटक आपण पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं आणि आताच हे षटक आपण पाहताय सध्याच्या घडीला राहत आहे ते म्हणजे डोंगरी टीमच्या बाजूनं काय अप्रतिम कामगिरी अद्यापर्यंत टोटल 5 चेंडू फेकलेत त्या 5 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केली नाही आणि 3 सफलता घेतल्या आणि मग थोडंसं बॅक फुटला मागे नेलाय ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या कुंडेगाव टीमला या वेळेला मात्र मिसक्यूट झालाय क्षेत्ररक्षक येतील का सेफ लँडिंग 3 क्षेत्ररक्षक आले त्यांच्या मध्ये चेंडू हा पडला गेला परंतु रनआउटची इथून मात्र बघा विकेट जात असताना सुरक्षित टॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले नाही आणि या षटकामध्ये 3 विकेट लिगली आपण पाहिल्या हॅट्रिक सुद्धा कंप्लीट होली आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल आणखी एक रनआउटची विकेट इथून मात्र मिळाली या षटकामध्ये मिळाल्या टोटल धावा 2 आणि या 2 न मात्र 3 षटकांचा खेळ इथून पूर्ण झाला धाव संख्या टोटल स्कोर कार्ड वर जोडली ती म्हणजे 20 धावा येणारे चेंडू 12 तत्पूर्वी आपण सन्मानाकडे बोलू या व्यासपीठावर उपस्थित मी विनंती करतोय चंद्रकांत ठाकूर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण शुभ स्वागत सन्मान केलं जाईल या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून महत्वपूर्ण योगदान पाहायला मिळालंय असे साई माऊली ज्वेलर्सचे युवा उद्योजक आदरणीय सन्माननीय महेश शेठ सलेकर साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जाईल जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पहा कमी कालावधीमध्ये एक उद्योग क्षेत्रामध्ये एक नाविन्यतेचं काम पूर्ण केलं आहे आज खऱ्या अर्थानं सातत्याने आपण पाहतोय गुजरात विभागातील जास्त कामकाज ज्वेलर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतात पण एक आपला हक्काचा मराठी माणूस खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय उद्योग क्षेत्रामध्ये ज्वेलर्सचं कामकाज पाहतोय साई माऊली ज्वेलर्सचे ओनर त्याचा सन्मान केला जातोय या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण योगदान महेश शेठ सलेकर आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत आपल्या हृदयाच्या अंतःकरणातून शब्दरूपी हार्दिक सुस्वागतम स्वागतम सहर्ष स्वागतम आज पहिला खऱ्यातनं स्वागताचा मान पटकावलाय ते आमचे सन्माननीय महेश शेठ यांचं आपलं प्रथमतः हार्दिक स्वागत पुनश्च एक वार जाऊया कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकूया शेखर पाटील सर खुडावे 12 बॉल आणि आता इक्वेशन राहिलंय 12 बॉल 24 धावा सामना बघा होता कुठे आणि सामना आलाय कुठे असं वाटलं होतं की 18 मध्ये 26 होत्या तिसऱ्या षटकामध्ये धावा येतील परंतु ते नियतीला मान्य नव्हतं आणि त्यानंतर गोलंदाजांनी केलेली चांगली गोलंदाजी आणि मग पुन्हा एकदा या मॅच मध्ये रंग भरलाय आणि आता मॅच मध्ये एक रोमांचक मूड मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अगदी 12 मध्ये 24 धावा गोलंदाज येतील बॉलिंग मार्क वर पुन्हा एकदा राकेश घरत यांना आपण पाहत आहे बेडकल गावाच्या एंड कडून बॉलिंग करताना तुम्ही पाहू शकाल साइड स्क्रीनच्या बाजूने गोलंदाजी करतील आणि समोर मात्र बॅट्समन आहेत उभे विनायक इनाट 8व्या क्रमांकावर सलामीला आलेले अविनाश अद्यापर्यंत आहेत 4 धावसंख्येने खेळतायत टोटल 5 चेंडूचा त्यांनी खेळ केलाय परंतु बॉलिंग मार्क वर विनायक आता बॉलिंग मार्क वर गोलंदाज राकेश घरत चला मास सुरू करा 12 चेंडू आणि 24 धावा पहिला चेंडू चौथ्या षटकामधील पहिला चेंडू आपण पाहताय
चांगला चेंडू पाहायला मिळाला, तेज तर्रार वेगवान होता, टप्पा चांगला होता. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, टर्न झाला, स्किड झाला. बॅट्समन तिथे थोडेसे चाचपडले आपण पाहिले असतील आणि त्यानंतर मग डॉट चेंडूची सांगता. येणारी चेंडू आता 11-24 धावा. त्यानंतर बघा ज्यांचं इथे शुभागमन होत आहे, ज्यांच्या वाणीमधून ज्या भल्या मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर केल्या जात आहेत, रतनबुवा क्रिकेट स्पर्धा असेल, त्यानंतर मग रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धा आपण पाहिल्यात. आणि मग त्यांच्या सर्वांचे मार्गदर्शक चंद्रकांतजी शेट्टे सरांचं इथे शुभागमन झालंय. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण सरांचं स्वागत करूया. बघा मराठीचा गोड आवाज, इत्यंभूत माहिती क्रिकेटच्या पटलावर आपण त्यांची ऐकत असतो आणि मग ते आमच्या सर्वांचे लाडके आणि मार्गदर्शक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, ते आमची एक मराठीचा गोड आवाज, मराठीचे दिग्गज समालोचक म्हणून आपण पाहत आहे, रायगडच्या टेनिस क्रिकेट मधील आणि एक नामवंत समालोचक चंद्रकांतजी शेट्टी सर, आणि त्यांचं इथे शुभागमन झालंय. आपण स्वागत करू या सरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. जनतेच्या मनामधील आमदार आपण पाहत आहे प्रीतम दादा म्हात्रे, आणि या स्पर्धेमध्ये आपण करूया सरांचं सहर्ष असं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टंपवर चेंडूला रिलीज केलं. पडल्यानंतर जसाच तसा आला, बॅट्समन तिथून बीट झालाय चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि त्यानंतर मात्र आणखी एक डॉट चेंडू पाहायला मिळाला. इक्वेशन बदललाय. 9 बॉल 24चं इक्वेशन. चेंडू बराच उंच उडालाय, फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी आणि 8व्या विकेटचं पतन होत असताना विकेट क्रमांक 8 कुंडेगाव या वेळेला अडचणीचा प्रवास करतोय, अडचणीमध्ये अडकला गेलाय आणि आता या अडचणीमधून या संघाला कोणता खेळाडू असा असेल की तो बाहेर काढेल. विकेट डाऊन, बॅट्समन आउट. आयोजन शेतकरी कामगार पक्षाचा, भेंडकल गावाला आयोजन शेतकरी कामगार पक्षाचा. भेंडकल उरण मध्ये आवाज घुमलाय प्रीतम राधाचे चषकाचा, भेंडकल मध्ये आवाज घुमलाय प्रीतम राधाचे चषकाचा, आवाज घुमलाय प्रीतम राधाचे चषकाचा. थँक्यू. स्पर्धेचं शीर्षक गीत, टायटल सॉन्ग तुम्ही ऐकताय. जनतेच्या मनातील आमदार, तरुणांच्या गळ्यामधील ताईत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे व्यक्तिमत्व, सर्वांगीण व्यक्तिमत्व प्रीतम दादा म्हात्रे. आपल्या बरोबरीनं तलागालातील सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाणं, सर्वांच्या बरोबरीनं चालणं आणि मग सर्वांना सन्मान देणं, हे आपण त्यांचं पाहिलंय. आणि मग जनतेनं त्यांना आमदार म्हणून निवडलाय आणि मग ते आपले सर्वांचे लाडके प्रीतम दादा म्हात्रे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल चांगला चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर बॅट्समन बीट होत आहेत. बॅट्समन या वेळेला पूर्णपणे आपण पाहू शकाल बॅकफुटला गेलेत. पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर 40+ संघ आपण पाहिले आणि त्या लॉर्ड्स मध्ये सुद्धा आपण पाहिलं हाच गोलंदाज आपण पाहिला राकेश खरत, ज्यांनी निर्धाव षटक फेकले बघा या स्पर्धेमध्ये. आता सुद्धा संधी होती आणि ती संधी आपल्या बाजूनं वाकवली जातीये. इथून मात्र यष्टांचा वेध घेतलाय. आणखी एक दुसरं मेडल षटक ज्यांच्या नावावर राहते या स्पर्धेमध्ये गोलंदाज आहेत राकेश गरत. एकदा जोरदार टाळ्या राकेश गरत यांच्यासाठी. काय मॅचला यू टर्न दिले बघा, मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूने आणलाय. कारण पारडं होतं 18 चेंडू 26 धावा आणि त्यानंतर मात्र आपण विचार केला मेडल षटक आणि आता मात्र इक्वेशन उरलाय 6 चेंडू आणि आता 24 धावा. विकेट क्रमांक गेलाय. 9 फलंदाज बाद झाले बघा. शेवटची अंतिम जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 24 धावा. चला नेक्स्ट मॅच बघा. जहनवान बेंडकल टीमनं टॉस जिंकलाय. आपला डिसिजन जो असेल त्याच्यावर अंमल करायचा आहे. आपण सामना जसा संपेल तसा आपण फिल्डिंग साठी लगेच उतरा मैदानामध्ये. त्यांच्या समोर फलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतील
मधुकर स्पोर्ट्स बोकडविरा टीम इथं खेळताना पाहायला मिळेल. बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतील. जसा सामना संपेल तसा आपण डगआउट मध्ये बसायचं आहे. 6 बॉल 24 धावा. तदनंतर मी विनंती करतोय सन्माननीय प्रमोद शंकर भोईर आपणास आपण मंचकावरून आसनस्थ व्हायचं आहे. आपली देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये प्रार्थनीय आहे. खूप मान्यवरांचा मान सन्मान, खूप मान्यवरांचा शुभागमन पाहायला मिळतोय. मी विनंती करतोय प्रमोद शंकर भोईर साहेबांना आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं. याच दरम्यान आत्माराम ठाकूर भेंडकल आपणास देखील विनंती आहे, आपण देखील मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच सर्व मान्यवर येत आहेत. गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ मंडळ पाहायला मिळतील. त्या सर्वांचा आवर्जून उल्लेख केला जातोय, त्यांना बोलावलं जात आहे आणि त्यांचं स्वागत आपण करतोय. स्पर्धा हे गावाची मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची. डॉट चेंडू पाहायला मिळाला. पहिला षटक क्रमांक अंतिम. 6 मध्ये 24 होते, आता 5 मध्ये 24 धावा. कभी बाजी इधर कभी बाजी उधर. शॉट फाईन लेग. क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या वरून खेळतायत. फटका चांगला आहे, मिळतील. बऱ्याच उशिराने येणारा हा चौकार कुंडेगाव टीम साठी 4 धावा. समोरील गेट आहे ना, मी विनंती करतोय वाहन मालकांना, वाहन चालकांना, प्लीज आपण समोरील एंट्री गेट खुला ठेवा, कारण की काही उपस्थित मान्यवरांचा शुभागमन पाहायला मिळतो. याच दरम्यान 3 दिग्गज समालोचक आज कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. महाराष्ट्रातील नामवंत समालोचक चंद्रकांत शेट्टी सर, तदनंतर कल्याण विभागाची बुलंद तोप या उरण तालुक्यात दडाडताना पाहायला मिळणारे आपल्याला प्रथमेश ठाकूर सर कल्याण, आणि तदनंतर सद्यस्थितीला आपण आवाज ऐकतोय शेखर पाटील सर कुडावे. आणखी एक चांगला फटका बघा. अविनाशचं मी म्हणेन की ज्या वेळेला पहिलं षटक आपण पाहिलं, एक चौकार आला होता. येणाऱ्या पुढच्या 3 षटकामध्ये त्याला संधीच मिळाली नाही. बॅट्समननं जाणणं, ओळखणं, परखणं हे खूप महत्वाचं होतं. अविनाशला स्ट्राईक वर आणणं, त्याच्यासाठी जास्तीत जास्त चेंडू देणं हे खूप महत्वाचं होतं, परंतु ते उशिरानं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर मात्र आले त्याच्या बॅट मधून आणखी बॅक टू बॅक 2 चौकार. टोटल आता इक्वेशन बदललंय. येणारी 3 चेंडू आणि आता 16 धावेची गरज आहे. आणखी एक जर एखादा बिगिट आला ना, षटकार चौकार, तर या मॅच मध्ये पुन्हा एक वेगळं चित्र आणि चुरस पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होत आहेत. या वेळेला फटका चांगला आहे. चेंडू सरळ, हवाई सफर, गगनचुंबी गगनभेदी येतोय हा या स्पर्धेचा दर्जेदार फटका. मिळती 6 धावा. षटकार पर्यंत पोहोचतोय. आपली कोणतीच हालचाल पाहायला मिळत नाही. संयोजक कळवतायत. पुन्हा एक वार विनंती केली जाते, समोरील एंट्री गेट खुलं ठेवायचं आहे, अन्यथा तिथे आयोजक येतील, याची नोंद घ्या. नक्कीच ग्रामस्थ मंडळ भेंडकलचीच मी ग्रामस्थ मंडळ भेंडकल करणं विनंती करतोय, थोडं आपण सहकार्य करा आणि एंट्री गेट थोडं खुलं ठेवा. याच दरम्यान या स्पर्धेचे प्रमुख मुख्य आयोजकर्ते सूर्यकांत ठाकूर साहेबांचं देखील शुभागमन पाहायला मिळतोय. मी विनंती करतोय आपणास आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता उत्कृष्ट गोलंदाजासाठी बायसायकल पुरस्कृत करण्यात आले ते युवा कार्यकर्ते आपण पाहतोय शेखर सर, श्लोक शेठ ठाकूर याचं शुभागमन पाहायला मिळतं. मी विनंती करतोय आपण राजगादीवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हॅलो माईक चेक. 2 चेंडू आणि 10 धावेची गरज. 2 बॉल 10 धावा. चला तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जातीये. कॅन्सल. ओके चला. 2 चेंडू आणि आता मात्र 10 धावा. काय दर्जेदार खेळ आपण पाहिला अविनाशचा बघा. अप्रतिम कामगिरी. आपल्यामधील क्लास, दर्जा, चांगला खेळ तो इथे गुणवत्ता सादर करतोय. ही चान्स जर त्याला 3 षटकामध्ये मिळाली असती तर मॅचचं चित्र काहीसं वेगळं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जरतरला स्थान नाहीये आणि जरतर शिवाय सुद्धा क्रिकेट कंप्लीट होत नाहीये. शब्दांची भाषा खूप महत्वाची आहे. 2 बॉल 10 रन्स. या चेंडूवर बरंच काही निर्भर आहे. दोन्ही टीमचं भविष्य, दोन्ही टीमचं भविष्य बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय.
पाठवलं जातं बाजूच्या प्लॉट मध्ये. मॅच मध्ये यू टर्न, मॅच मध्ये चुरस, मॅच मध्ये अगदी ज्वलंत या वेळेला खेळ सुरू असताना पाहायला मिळतोय. अविनाश ऑन द फायर, एक चेंडू आणि आता मात्र 4 धावेची गरज. काय शांतता पाहायला मिळाली बघा. अगदी समोर चेंडू. चला फिल्डिंग लगेच सजवा आणि सामना सुरू करा. चला समोरच्या टीमने बघा आपण पाहताय 25 मिनिटांमध्ये इनिंग संपवली होती. या मॅचला आता इनिंगला उशीर होतोय. 33 मिनिटं झालेत बघा. चला शेवटचा अंतिम चेंडू. सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी होऊन जाऊ द्यात. सामना कुणीही जिंकू दे, कुंडेगाव किंवा डोंगरी टीम, परंतु मॅच रफ अँड टफ होती बघा. पैसा वसूल सामना. जरी शेवटच्या षटकामध्ये हव्या होत्या 24 धावा तरी त्या जमवण्याची धमक आहे. हे सांगत असताना अद्यापर्यंत 5 चेंडू मध्ये 20 धावा आल्या. शेवटचा एक चेंडू आणि 4 धावेची गरज. 1 बॉल 4 धावा. कोण विजय प्रस्थापित करेल याच्या डे नाईट फॉर्मॅट मधील पहिल्या सामन्यावर. चौकाराला तर 500 रुपये प्रमोद पाटील यांच्याकडून. आणि डॉट डॉट आणि आता मात्र आलाय डॉट. परंतु काय जबरदस्त खेळ, अप्रतिम खेळ. मी कौतुक करण अविनाशचं बघा. एकाकी झुंज, एकाकी किल्ला. शेवटच्या षटकामध्ये अगदी 24 ची गरज होती. ओपनिंगला आले होते, सलामीला आले होते. येणाऱ्या